आधार कार्ड गेमिंग आहे ना भावांनो, हा बघा कसं आहे. आता तो शांत का बसला, त्याच्या मागचं रीज़न है. उसके पीछे का रीज़न क्या है कि तुम लोग, उसको पता है श्रीमान लेजेंड की जो कम्युनिटी है, इसकी जो श्रीमान आर्मी है, इसकी जो फैमिली है बहुत ज़्यादा है. डरा ना, बहुत ज़्यादा है ना, डरा. बस यही प्रश्न का उत्तर आहे. जर घाबरून ठेवायचं असेल तर एकत्र राहा, प्रत्येक टॉपिकमध्ये एकत्र राहा, तेव्हाच लायकीत राहतील सगळे. जे घाणेरडी वृत्ती ठेवतात, चुकीची बुद्धी ठेवतात, ते लोक तेव्हाच अशा बाबतीत घाबरून राहतील, लायकीत राहतील, जर आपण एकत्र राहिलो तर. हा जातीवाद करणं बंद करा, नका ठेवू डोक्यात जातीवाद भावना. सगळे आपलेच आहेत. आणि जर एखादा तुमचा मित्र जातीवाद करत असेल, त्याला अशी फील असेल, भावना असेल, त्याला समजवा, त्याला शिकवा गोष्टी, तो शिकेल. आता वेळ काय माहिती आहे का, की एखादा जर करत असेल तर आता त्याला हे सगळं करायचं नाही. आता मी तुम्हाला ओपनली सांगतो, माझा एक मित्र आहे, त्याला मी खूप प्रेम करतो. त्याला असं वाटायचं माझ्या बाबतीत की अरे हा नाही रे, हा म्हणजे जेव्हा पण आमच्यात भांडणं व्हायची ना, तो असं बोलत नाही रे तू जातीवाद करतो, तू असाच आहे, तू तसं. त्याला भाव कधी केला जातीवाद, भांडणं झाल्यावर जातीवाद कुठून आली, हे त्याला समजावून त्याला तेव्हा कळलं माझं प्रेम. आता तो व्यवस्थित प्रेमात असतं. आपलं काम आहे समजवणं, विषय नाही. आपली लोक आहेत, आपल्या लोकांना आपणच समजवणं असतं. आणि आपण ज्या गोष्टी प्रेमाने समजावून सॉल्व्ह होऊ शकत असतील तर भांडून सॉल्व्ह करण्यात अर्थ नसतं. भांडून गोष्टी खराब होतात. आता तुम्ही बघतायत मला, मी शांत आहे आजकाल, बघ खूप शांत आहे. तरी आधेमध्ये मी थोडंसं खवळत असतो, पण तरी पण मी शांत आहे. त्याच्यामागचं रिझन आहे, मला असं वाटतं की शांत राहणं आणि प्रेम हेच महत्त्वाचं असतं. प्रेम लोकांना वितळवतं, प्रेम लोकांना जवळ ठेवतं. बस मला भांडायचं पण नाही कोणाशी, नाही काय नाही. लाईफ मस्त चाललेली आहे, मस्त चालत राहिली पाहिजे. गुड नाईट श्रीमान, गुड नाईट ग्रॅस भाई. ऋतिक पाटील, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग खंडूगुप्तच्या सोसायटी. अरे भाई, जिंदगी में मोटा कौन, चेतन. जातिवादी कौन, चेतन. अरे हर जगह पे चेतन कैसे आ सकता है. अरे दुसरा कोणी हाय, अरे ते चेतनला तुम्ही बकरा बनवा ना भाऊ, त्याला असं करा ना. म्हणजे तुम्ही ना प्रत्येक गोष्टी चेतनला घ्या. अरे तो उगाच नाही बोलत की श्रीमान तुझ्यामुळे मला हेट येतो, तो बरोबर बोलतो रे बिचारा. कारण प्रत्येक गोष्टीत त्याला खेचलाच जातो रे टॉपिकमध्ये. अरे तो कोण आहे, अरे तो कोण आहे, ढोल आहे का तो, का जो तो येऊन त्याला वाजवतोय. माझ्या लाईफमध्ये चेतनच आहे का रे. अरे खूप मित्र आहेत रे माझ्या लाईफमध्ये भावनो, खूप आहेत. ते लाईव्हलाच आहेत ते मित्र, आणि अजून पण मित्र आहेत भावनो. लाईफ आहे स्ट्रीम नंतरची, पण सगळ्यांना कॅमेऱ्यात घेऊन नाही मिरवू शकत. तो आता बोला जर सिद्धी मी डिस्कॉर्डला येणार होतो, सिद्धी पण हे पोरं चॅट मध्ये डिप्रेशन. अरे तो त्याला इग्नोर कर रे, त्याला इग्नोरच कर. हे खूप बांधील की ऑलवेज अँड नेक्स्ट कोणती कंट्री. अच्छा नेक्स्ट कंट्री धीरज भाई, नेक्स्ट कंट्री में दिमाग में एक तो कजाकिस्तान एक है, या दूसरी एक है वियतनाम, या फिर अंडमान निकोबार, और ऐसे 2-3 सिटीज मेरे दिमाग में रखे लिए. मेरी केलप्रा पोशांडा इच्छा तो हो रही है. अभी आप जाओ ना, किधर जाओ पता, एकदम ठंडी जगह पे जाओ. कजाकिस्तान बेस्ट है ना मेरी किशी. वैसा नहीं, वो अंटार्कटिका वाला विषय. इतनी ठंडी जगह नहीं. हाँ एक्सट्रीम मतलब उधर ऐसा नको, पानी गरम करायला लागतं तिकडे. देख मैं बताऊं तुमको, लद्दाख में हम गए थे, मेरे साथ जितने लोग थे सबके नाक में से, मुंह में से, और एक के तो कुले में से खून आया था. तो मैं रिस्क नहीं लेना चाहता हूँ कि मैं इतनी दूर ले जाके किसी को गवाऊं. हाँ नको, पानी गरम करके करना पड़ता है सब. नको मतलब हाँ ना, तक तो जाओ कि नहीं सुनो, किधर तक जाओ पता है कि जिधर वो कपड़े सूखते हैं, देखो कपड़े सूखता है. हाँ. कपड़े ओला कपड़ा ऐसा कड़क हो जाता है ना, उधर तक तो जाओ. वो अभी कंट्री आप नहीं तो मैं उधर अकेला जाऊंगा, फिर वो अकेला जाना बेटर रहेगा. नाही, नैराश्य होऊन जाईल तिकडे जाऊन. सर्वाइवल देखना है. हाँ अरे नहीं, काही नैराश्य नहीं, काही नहीं. उधर के लोग मित्र हो जाएंगे भाई, मजा आ जाएगा. नहीं, आज जो जिप लाइन पे मिले थे ना, वैसे एक पंटर मिला ना ग्रुप. अरे वैसे पंटर नहीं, मालवनी हर जगह वैसे लोग हैं. मैं अपने आप को निकालता नहीं था अपने सर्कल से बाहर, इसलिए मित्र बनत नहीं. पण अभी कैसा है भाई, व्लॉग कर रहे हैं, सबके साथ दोस्ती होगी, घूमेंगे, लोगों के साथ घूमेंगे, मजे करेंगे.